दादासाहेब उर्फ तात्या यांनी सुश्राव्य असं प्रवचन सांगितलेलं आहे. हे पहा, तात्या दररोज ज्ञानेश्वरी मोठ्याने वाचतात, सगळ्यांनी ऐकावी. बाकीचं कुणाचे नियम तुटले जातील सहसा तात्याचं ज्ञानेश्वरी वाचण्याचा नियम तुटत नाही. आणि जे अंतिम जे साध्य असतं, अरे घुमत आहे कसं काय रे, आवाज कसं काय घुमतो, क्लिअर कर ना जरा. जीवनामध्ये नियमाला सुद्धा फार मोठी किंमत आहे, पण जरी नियम कधी कधी तुटला त्याच्यापेक्षा श्रद्धेला फार मोठी किंमत आहे. त्यांची जबरदस्त श्रद्धा आहे साधू संतावर, ग्रंथावर, भगवंतावर. आणि म्हणून त्यांना जैशी दीपकळिका दाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी ते कुटी म्हणू नये या ओवीवर गोड चिंतन त्यांनी मांडलं. सद्बुद्धी काय आहे? ज्या बुद्धीला सत्याचं दर्शन झालेलं असतं तिला सद्बुद्धी म्हणतात. सत या शब्दाचा अर्थ आहे सत म्हणजे सत्य. या जगातलं सत्य काय आहे? फक्त देवच सत्य आहे, बाकीचं सगळं झूट आहे. सत्संग आपण नेहमी ऐकतो, सत्संग हे असं कमन होतं, असं घुमल्यासारखं. क्लिअर करा ना थोडा. सत्संग म्हणजे काय? सत्याचा संग. आणि या जगातलं जे सत्य आहे तो फक्त भगवान परमात्मा आहे. पण सत्याचा संग ज्याला घडला, सत्याचं दर्शन ज्याला घडलं, म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला, ज्याला देव मिळाला, स्वस्वरूपाची ओळख झाली, हे मानल्यामुळं होतंय काय की तसं? हां. तर त्यांना सत्याचं दर्शन झालेलं आहे. ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की जीवनामध्ये जर आत्मलाभ व्हावा वाटत असेल तर श्रद्धेला फार मोठी किंमत आहे. श्रद्धेने ग्रंथ वाचले पाहिजेत आणि लाभ झाला पाहिजे जीवनात, त्याला आत्मलाभ म्हणतात. जो आत्मलाभा सारिके गोमटे काहीच न देके म्हणून भोग विषयके हरिके जना. सर्वात श्रेष्ठ लाभ जर कोणता असेल तर तो आत्मलाभ आहे. आत्म्याचा लाभ, आत्म्याचं दर्शन. तर हा लाभ काय आहे? अनेक प्रकारचे लाभ आहेत मामदळे सर. खरा लाभ आहे आत्मलाभ, म्हणजे त्याला लाभ झाला, आत्मलाभ झाला. हा आत्मलाभ झाल्यावर काय होतं? हा लाभ झाल्यानंतर लोभ नष्ट होतो जीवनातला. शास्त्र आहे. एकदा जगन्नाथ अण्णा पवारांनी कीर्तनामध्ये विषय मांडला होता. मला त्यांचं खूप कीर्तन ऐकायला भेटली. महाराष्ट्रात सगळ्यात विद्वान व्यक्ती होती ती, आता नाहीत ते आपल्यात. ते एकदा म्हणले होते, लोभावर जो विजय मिळवतो त्याला लाभ म्हणतात. हे वाक्य आहे त्यांचं. लोभावर ज्याने विजय मिळवला त्याला लाभ म्हणतात. लोभ नष्ट झाला, लाभ मिळालाय समजायचं. कारण खोटं जीवनातलं हे खोटं आहे एवढं जरी कळलं तरी आनंदाला सुरुवात आहे. समजायचं तो माणूस सत्याच्या जवळ आलाय, त्याला सद्बुद्धी निर्माण झाली. टप्प्यातला विचार आपल्या पुढे मांडला, त्यांना खूप धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने. त्यांचं अभिनंदन, त्यांना वंदन. आता या ठिकाणी रघुनाथ अण्णा शेवाळे अण्णा एक निष्ठावान असं श्रद्धावान व्यक्तिमत्व आहे. ते कधी म्हणत नाहीत मला घ्या, कारण मला घ्या
म्हणणारा माणूस हा समजा अलीकडल्या टप्प्यात असतो असं शास्त्र सांगतंय. अण्णा तुमचं जीवनसुद्धा विनयशील जीवन आहे, श्रद्धावान आहे. काही ना तुमचं कधी आम्ही नाव घेत नाहीत, काही नाहीत, पण तरीसुद्धा तुम्ही श्रद्धेने देवाच्या जवळ गेलेले. तुम्हाला त्या नाव ठेवायचं काही विशेष महत्त्व वाटत नाही. श्रद्धेने तुमचं पारमार्थिक कार्य चालू आहे. मागा अण्णावर सुद्धा मी एकदा दोनदा त्यांना म्हणलं, अण्णा तुम्ही पुण्यवान आहात म्हणून तुम्ही सुखदुःखात सम आहेत, ज्ञानी आहात म्हणून सुखदुःखात सम आहेत. अण्णाचं प्रवचन आपण सर्वजण आता श्रवण करूया. पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोला. मेघराजा त्याच्या मनात आज बी हल्लंय. काय नाही तसं अण्णा, आता जरी नाही प्रवचन झालं तर आपण केव्हा बी प्रवचन मागं पुढं घेऊ, बघू. त्याची इच्छा, त्याची मर्जी. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सावता महाराज की जय. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे. मननी वानवी ऐकावे त्याची सदा. आज या ठिकाणी आपल्या पाटोदा शहरामध्ये आपल्या सर्वांचे परिचयाचे आवडते रणदेव बाप्पू याने आपल्या परिसरात, आपल्या शेतामध्ये आपल्या स्वखर्चातून मंदिराची उभारणी केली गेली आहे. आणि त्या निमित्तानं पहिलंच वर्ष या ठिकाणी हा नाम पहिलं वर्षाच्या निमित्ताने सेवा या ठिकाणी होत आहे. सप्ताह निर्माण होत आहे. आज या ठिकाणी सेवेकरता बाप्पूने मला या ठिकाणी आजची सेवा मला दिली गेली आहे. आणि सेवेकरता घेतलेली ववी ज्ञानेश्वरीतला 18वा अध्याय वही क्रमांक 400 सेवेकरता घेतली गेली आहे. या वहीतून ज्ञानेश्वर महाराज आम्हाला एक संदेश देत असतात. का संदेश देतात? मानवांनो, आपल्या जीवनात आपली एक वस्तू हरवली आहे. तुम्ही तर वस्तू तुम्ही काय घ्या, शोध घ्या. पण आपण त्याचा शोध घेत नाही. जर आपल्या जीवनात आपला पैसा, आपलं धन संपत्ती ही जर हरवली, आपला कपडा हरवला, आपला पुस्तक हरपलं, आपण शोध घेतो. आपण जेवण करीत नाही. का? माझी वस्तू हरपली. काय? आमची वस्तू हरपली. जेवण करीत नाही. कधी वस्तू हरपली? वस्तू कधी हरपली? आज सकाळी वस्तू हरपली. आज सकाळी हरपली वस्तू, आज हरपली. आणि आम्ही त्याचा शोध घेतो. आपली वस्तू हरपली.
सापडत नाही गोष्ट, सापडत नाही, सापडत नाही, सापडत नाही. आपण बेचैन होतो. अन्न आपण जेवण करत नाही, पाणी पित नाही, काय नाही, उदास मन, उदास मन, उदास मन. हे आपले जीवन आहे बरं का. या ठिकाणी सेवा या ठिकाणी सुरू करण्यापूर्वी प्रथम माऊलीला नमन करतो, भगवंताला नमन करतो. रणदेव बापू त्यांच्यासमोर बरेच आमचे मित्र बसले गेले आहेत. यामध्ये आताच सुंदर असं खूप सुंदर प्रवचन केले गेले आहे. आमचे रणदेव तात्या खूप सुंदर प्रवचन केलं. त्याचप्रमाणे ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे, बापूचा असणारा मुलगा शिक्षक आपल्या विद्यालयात तुकाराम महाराज रणदेव सर, त्यांना सुद्धा कीर्तन प्रवचन करायचं आहे. त्यांचा अभ्यास त्यांनी भरपूर केला आहे. त्याचप्रमाणे श्रीरंगनाथ जाधव, बामदळे सर, सावता महाराजांचे ते ज्ञानेश्वर पाठे, ज्ञानेश्वर पाठे. आमच्या माता भगिनी सुद्धा भरपूर ज्ञानी बरं का. भाऊसाहेब पाटील वगैरे सगळं रामकृष्ण हरी. तर तुम्हा संपूर्ण संतांना नमन करतो, माता भगिनी नमन करतो आणि शिवाय सुरुवात करतो. काय आपली वस्तू हरपली, कधी हरपली? सकाळी हरपली. पण मी एक सांगत असतो बरं का, काय आपली एक वस्तू हरपली, सापडत नाही, सापडत नाही. कधी हरपली? कधी हरपली? हां हां, अनादिकालापासून, 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 अनादिकाल. अनादिकाल म्हणजे काय मी सांगत असतो, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कान्होबा तेरे तेरे तेरे. ते तिकडे ढालगच निर्माण झाले, तिने एवढी ख्याती केली. इंद्रा देखसने म्हणे भावली, अमरपुरी तिची घरं खोली. का अशा अनादिकालापासून तुमची आमची गोष्ट हरपली बरं का. पण आपण आनंदात कसं चालेल पाहुणं, कसं तुमचं बरे का हो? आनंदात आहे, आनंदात आहे, आनंदात आहे, आनंदात आहे. काय आनंदात आहे? हो तुमची वस्तू हरपली नाही, आहे सगळं आहे. माझा बंगला आहे, माझी शेती आहे, माझा पैसा आहे, माझे नाते गोते आहेत, आई वडील बहीण भाऊ सगळे सगळं आम्हाला सगळं आहे, आम्हाला काही कमी नाही. हो तुमची गोष्ट हरपली, 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 हरपली. हो काय त्या साधून सांग तुमची आमची गोष्ट हरपली. कोणची गोष्ट हरपली? तुमचा असरा आत्मभाव हरपला गेला आहे, तुमचा असरा ब्रह्मभाव हरपला गेला गेले. कधी हरपलाय? आनंदिकाल, आनंदिकाल, आनंदिकाल. बेचैन, बेचैन, बेचैन अवस्था. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनात आमचा आत्मभाव सापडत नाही तोपर्यंत आपण बेचैन, बेचैन नाही. अनादिकालापासून, अनादिकापासून काय अनादिकालापासून आमची अवस्था कशी होती बरं? काय अनादिकालापासून कोटी कोटी वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी आमची अवस्था कशी होती? आमचं स्वरूप कसं होतंय? सत चित आनंद. काय सत चित आनंद, आनंद अद्वय नित्य निरामय, जे करणे जे ध्येय योग्यांचे ते समचरण साजरी विटोरी, पहा भीमा तरी विठ्ठल रूप. तो भगवान परमात्मा, आम्ही त्यांचे अंश होतो. ममे वंशे जीव लोके, जीवभूत सनातना, मनश्रेष्ठेंद्रियांनी प्रकृती स्थानिक करशती. भगवंत म्हणतात, अरे मानवा तू माझा अंश आहेस ना, अरे मानवा तू माझा अंश आहेत ना. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याला भरपूर राजा असतो, राजा असतो, काय राजा असतो, राज्याची पैसे शिकते संपत्ती असते, भरपूर भरपूर संपत्ती असते. राज्याची भरपूर संपत्ती असते, राजवैभव, 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 राजवैभव. आणि त्यांचा असणारा मुलगा असतो 5 वर्षाचा, 5 वर्षाचा. तो 5 वर्षाच्या मुलाला माहीत नसतं, त्या 4 वर्षाच्या मुलाला माहीत नसतं हे राज्य माझे आहे. मग ते प्रधानजीला म्हणतो, प्रधानजी मला 2 रुपये द्या ना, मला 10 रुपये द्या ना, द्या ना 10 रुपये. काय मला मम्मी देत नाही, माझे पप्पा देत, मला कोणी देत, तुम्ही द्या ना, तुम्ही द्या ना. अरे अरे राजपुतराम, तुझं सगळं संपूर्ण राज्य तुझं नाही, खजाना तुझा, खजाना तुझा ना, खजिना तुझा आहे ना, खजिना. तरी पण ते मला माहीत नसतं हा खजिना माझा म्हणून. काय अज्ञान, अज्ञान, अज्ञान. अशा प्रकारे अज्ञानामध्ये आपण प्रपंच करतो, त्याचं आपलं फळ मिळत ना बरं का. आम्ही प्रपंच करतो, आम्ही संसार करतो, आम्ही कर्म करतो, फळ मिळत ना, फळत नाही. काय अज्ञानाची भक्ती चित्त संपत्ती तयाची चित्ते बोधक कैसा. अज्ञानाचे कर्म फळ ठेवी म्हणून निष्काम साधना तया कैसी.
काय सकाम 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 भावना आपली बरं का, सकाम भावना काय सकाम भावना आम्ही सांगत असतो बरं का, सांगत असतो मी काय सांगत असतो. केले कर्म झाले तिची भोग आली उपजून मिली असे किती, तो का म्हणे कर्म रे का कदा न चुके ब्रह्मदिका. आपल्या प्रत्येक कर्माला फळ आहे बरं का, आपल्या प्रत्येक कर्माला फळ आहे. आमचे डोळे पाहतात त्याला सुद्धा फळ आहे बरं का, पण समजून येत नाही. आम्ही कान ऐकतो त्याला सुद्धा फळ आहे, पण आम्हाला कळत नाही. आमचं मन भटकत आहे त्याला सुद्धा फळ आहे, पण समजून येत नाही. आमचे हात कर्म करतात त्याचं फळ त्याला सुद्धा फळ आहे, पण आम्हाला समजून येत नाही. आमचे पाय चालतात त्याला सुद्धा फळ आहे, पण आम्हाला समजून येत नाही. आमच्या संपूर्ण इंद्रियाकडून कर्म होत असतं, पण त्याला फळ आहे ते आम्हाला समजून येत नाही. मग आपल्या प्रपंचाला आपण प्रपंचामध्ये कर्म करतो त्या प्रपंचाला फळ आहे. काय काय फळ आहे? दुःखाचं फळ, दुःखाचं फळ. काय दुःखाचं फळ. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात संसार दुःखामुळं चौकडी इंगळं, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले व ढाळ, कवना मिशन जाऊन आता दृष्टी दिल निर्मळ. धर्म जगन निवृत्तीचा तिने फेडिले पडळ, ज्ञानाचे निज बोधू विज्ञान रूप सकळ. मला काय सांगायचंय, माऊलीने सांगावं लागलं संसारामध्ये दुःख आहे. का दुःख आहे? आमचं कर्म आम्हाला फळायला आले. आमचं कर्म आम्हाला फळलं. आमचा काय आमचं मन, आमची बुद्धी, आमचं चित्त, आमचं सूर्यपकड नाही बरं का. काल परकाने बाप्पू रेंद्र सर आळंदीचे साखरे महाराज त्यांच्या आता स्टेटस आता गुरुजी बामदेव सर आता स्टेटस आता मोबाईलला. काय मनुष्य कर्म करतो, तुम्ही आम्ही संसार करतो 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 आणि त्याप्रमाणे आपलं लक्ष कुठं असतं? आपण प्रपंचामध्ये आपलं लक्ष कुठं असतं? आपली शेती, आपलं कर्म, आपला धंदा वगैरे वगैरे किती लक्ष असतं? किती आपलं लक्ष असतं? ज्याप्रमाणे घर हिंडते आकाशी लक्ष तिचे पिचे पिलापाशी, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाचं मन का ना कुठं तरी का नाही असं लक्ष असतं. लक्ष त्याला ध्यान, लक्ष लक्ष ही काय स्टेटस आहे बाळाला. काय खूप सुंदर आहे. आणि त्याप्रमाणे ते लक्ष जिथं आपलं असतं त्याचा संस्कार ना आपल्या चित्तावरती स्थापित होतात. आपल्या चित्तावरती पण चित्त सूक्ष्म आहे, चित्त सूक्ष्म आहे. त्या चित्तावर का नाही आपल्या ध्यानाचं लक्ष नाही तर संस्कार उमटतात आपल्या चित्तावरती. एक वेळेस देहावरील संस्कार जखम बुजून जाईल, देहावरील जखम बुजून जाईल, आपल्या मनाची जखम संपून जाईल, आपली बुद्धीची जखम संपून जाईल, पण चित्तावरील जखम संपू शकत नाही. का नाही संपू शकत? चित्तावर जर एखादे संस्कार जर बसले संपू शकत नाही. अनादी कालापासून अनादी कालापासून आपल्या चित्तावर आणि संस्कार बरं का, म्हणून सुख नाही. अनादी कालापासून आपल्या चित्तावर ते संस्कार कोणचे? राग, द्वेष, मत्सर, हेवे, दावे, अनेक वगैरे वगैरे, गुण, दोष, पाप, पुण्य वगैरे वगैरे हे सगळे संस्कार आपल्या चित्ताला जखून पडलेत. काय हे दुर्गुण चित्तावर बसले तर, आणि त्याच्यामुळं आपलं स्वरूप आपण विसरून गेलो. म्हणून ते हरपले पाहावे, आपण पे पाहावे, ते संत ते पहावे. मला सांगतं काय तर साखरे महाराज म्हणतात आपल्या चित्तावर अनेक संस्कार त्याचा का नाही पडदा लेप निर्माण झाला आहे, आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनात का नाही आपलं ज्ञान आम्हाला प्राप्त होत नाही. ते ज्ञान आपलं ज्ञान कसं मी सांगून गेलो, सच्चित आनंद. सच्चित आनंद बघा लक्ष तर झालं. अमृतानुभव, काय अमृतानुभव, त्यात विषय आला अमृतानुभव मध्ये. काय कुणी सांगितलंय? परभणीकर, रंगनाथ महाराज परभणीकर, त्यांचा ग्रंथ मी वाचन केलं. काय सच्चित आनंद अद्वय हे 4 भाग. आता लवकर तुम्हाला त्याची होणार नाही. सच्चित आनंद अद्वय ह्याच्या विरोधात त्यांचे विरोधाभास. काय सत्य विरोधात काय आहे? असत.
सत्य विरोधात असत, चित्ताच्या विरोधात जड, आनंदाच्या विरोधात दुःख, आणि अद्वैत काय द्वैत. अशा प्रकारे असत, जड, दुःख आणि द्वैत यांचं आवरण आपल्यावर बसले बघा. असत, जड, आनंद आणि द्वैत याचं आवरण आपल्या चित्तावर बसलं गेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो मामा का नाही, मी स्वरूपाचं ज्ञान तो मालूम होत नाही. म्हणून या ठिकाणी देहभाव 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 हा निर्माण झाला आपल्या अनादिकालपासून. काय देहभाव निर्माण झाला आहे. मग देहभाव 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 कमी निर्माण झाला आहे. आपला देहभाव कधी नष्ट होईल? आपला देहभाव नष्ट कधी होईल? ज्यावेळेस आपलं आयुष्य संपत आयुष्य आपण देह सोडून जातो आणि नंतर आपण देह संपला. आता तो ज्योत म्हण का तो माझा देह आहे, तो जळाला 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 आता म्हण का नाही, तरी पण जिवंत होतो, जिवंत. मग तो असं म्हणत नाही माझा देह म्हणत नाही. नाही मग आता का तो ना मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे. आदकर देह का आदकर कोणचा भाव होता? अगोदर देह भाव होता. मला हात, पाय, कान, नाक, डोळे, शेती, बंगला, पैसा, जगत सगळं संपलं होतं. नंतर तो जीवात्मा देह संपल्यानंतर मी जीव आहे, मी जीव आहे, जीव आहे. आता देहभाव हरपला, देहभाव हरपला. आता जीवभाव निर्माण झाला आहे. आपल्या समाजात काय काय असे भाग्यवान आहेत ते देहभावांवर नाहीत. ते म्हणजे कोण? संत महात्मे, आमचे महाराज लोक, ज्यांनी गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, ज्याने गाथा वाचला, ज्याने नामचिंतन केलं, ते काय म्हणतात? आमचा देहभाव नाही देहभाव. म्हणून आपला देहभाव संपला पाहिजे. देहभाव कधी संपन? रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. भगवंता तुला पाहता 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 माझा देहभाव हरपून गेला. मग मी सांगत असतो ज्ञान बरं का, सांगत असतो. कोणाचे वाचनात आलं असन किंवा नसन, पण माझ्या वाचनामध्ये आलेले सर 82% ज्ञान का नाही आपल्या डोळ्यातून होते बरं का. किती टक्के? 82% ज्ञान डोळ्यातून होते. म्हणून रूप पाहतं लोचनी. म्हणून रूप काय? भगवंत तुम्ही रूप पहा. जर तुम्ही डोळ्याने सतत रूप पाहिलं 82% ज्ञान डोळ्याने होते. आणि कानाने 11% ज्ञान होते. आपल्या साऱ्या त्वचेने 2% ज्ञान होते. त्वचा जिभेने 2% ज्ञान होते. मग सगळ्यात काय? 82% ज्ञान डोळे होते. असं ग्रंथामध्ये का नाही उल्लेख आला त्या ठिकाणी. म्हणून सतत भगवंताला पहा. रूप पाहतो लोचनी सदा माझ्या डोळे, जड तुझी मूर्ती. आवड हे रूप गुजरे सगुण. रूप जर असं रूप जर पाहता असलं आपला देहभाव हरपून जाईल. म्हणून मनुष्य हा प्रपंचामध्ये आपला असा भास निर्माण झाला आहे, मी देह आहे, मी देह. अशा प्रकारे या ठिकाणी देह वाईट आहे का? मानव जन्म वाईट आहे का? नाही, चांगला आहे बरं का, चांगला आहे. पण आम्हाला मानव देहात राहायचं नाही. आम्हाला मानव देहात राहायचं नाही. मग कुठं जायचं आहे? आम्हाला देवलोकात प्रवेश करायचा आहे. एक मनुष्य म्हणत असतो, काय म्हणतो? त्यांचं काय? त्यांच्यापाशी तो राजा आहे. त्याची आमच्या बरोबरी आहे काय? तो राजा आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हा आम्हाला ह्या देहभाव जाऊन, जीवभाव जाऊन, आत्मभाव जाऊन जो ब्रह्मभाव आहे त्या स्वरूपाला जायचे. आणि त्या स्वरूपाला जर गेलं तर काय आहे? जन्म नाहरी अनेक तुका म्हणे माझी भाक. जन्मच नाही. काय मग आपल्या नामचिंतनाने
ह्या परमार्थाने जर आपला देहभाव संपला, देहभाव संपला, जीवभाव संपला, आत्मभाव संपला आणि ब्रह्मभाव जर निर्माण झाला तर काय होतं बरं? काय होतं? एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण स्मरण जप तिच त्याच्या मुप तप, तो वास करील कोटी कल्प, वैकुंठ नगर वैकुंठ कुठ नगरीशी. बघा, रामकृष्ण स्मरण जप तिच त्याचे अमुप तप, तो वास करील कोटी कल्प नगरीशी, वाटी कोटी कल्प वैकुंठ नगरीशी. का? ब्रह्मभाव जागृत झाला, ब्रह्मभाव जागृत झाला, ब्रह्मभाव जागृत झाला. आणि ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, सुखबाई, मीराबाई या महात्म्यांचा ब्रह्मभाव जागृत झाला आहे, जागृत झाला आहे. ना आपला हरपलाय, 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 आपला ब्रह्मभाव हरपलाय, आपला ब्रह्मभाव हरपलाय, हरपलाय, काय हरपलाय, हरपलाय. मग तो ब्रह्मभाव आम्हाला शोधून काढायचा आहे, शोधून काढायचा. शोधण्याकरता काय करायचे? संत ते पाहता येऊसावी, संतकडे जा, संतकडे जा, संतकड संतकड ब्रह्मभाव जागृत आहे. काय? संतकड देहभाव, संतकड ब्रह्मभाव जागृत आहे आणि आमच्याकडे देहभाव जागृत आहे, असा फरक आहे. संतकड ब्रह्मभाव जागृत आहे आणि आमच्याकडे देहभाव जागृत आहे. देहभाव, मग आपला देहभाव संपला पाहिजे, संपला पाहिजे. पण एक जन्माने नाही बरं का, शक्य नाही. काय? जोपर्यंत आपलं पाप आणि पुण्य संपत नाही, जोपर्यंत आपल्या गुणाने दोष संपत नाही, तो जोपर्यंत आपले असणारे कर्माचं बंधन सुटत नाही, तोपर्यंत ब्रह्मभाव जागृत होत नाही. ब्रह्मभाव जागृत होत नाही, आत्मभाव जागृत होत नाही. लांब कशाला? जे थोर मोठे होते त्यांचा ब्रह्मभाव लवकर जागृत झाला नाही. तुमची आमची काय कथा आहे? काय उदाहरण सांगायचं झालं, चांगदेव महाराज, चांगदेव महाराज, त्यांचा देहभाव हरपला होता, त्यांचा जीवभाव हरपला होता आणि त्यांचा आत्मभाव जागृत होता. कोणाचा? चांगदेव महाराजांचा. आणि त्यांचा आत्मभाव जागृत होण्याकरता चांगदेव महाराजांना मुक्ताबाईकडे जावं लागलं, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याकडे त्यांना जावं लागलं. तो त्यांचा ब्रह्मभाव जागृत झाला. कोणाचा? चांगदेव महाराजांचा. त्याप्रमाणे आपल्या जीवनात देहभाव जागृत आहे, पण तो आपला नष्ट करायचा आहे. म्हणून देहभाव हरपला तुझं पाहता विठाला, रूपी जडले लोचन पायी ठरावले मन. अशा प्रकारे आपल्या जीवनात एक प्रमाणे काय? जागा रे जागा दाता मोठी गडद नांदरी, घरी ते सुम चोर बैसलादारी, गाफेल नेजता नील गाठोडी सारी, मग तुझं जोड कशी करशील मजुरी. जागा रे जागा दाता मोठे गडद अंधारी, चावडी 10 दिशा मी हिंडोला पाही, घरोघरी केली फेरी कुणी सावध नाही. पिढले संसारे काळ झोपेच्या पायी, हुशारे कर तुम्ही दादा सावध होई. जागा रे जागा दादा मोठे गडद अंधारी. आपण झोपले बरं का, आपण झोपलीत, आपण झोपले, आपण झोपे का? प्रपंच म्हणजे झोपे बरं का. आपले दुर्गुण हा झोप आहे, आपला देह आपण जागृत हा झोप आहे. काय झोप आहे? आमचा देह, हात पाय नाक डोळे आम्ही काय जागे, आपण जागे नाही, झोपलो. कशात? ब्रह्मज्ञान आम्ही झोपलो, ब्रह्मज्ञानात झोपलो. आम्ही जर जागृत झाला असतो, आमचा ब्रह्मभाव जागृत झाला असता. जर ते आमचा ब्रह्मभाव आम्हाला नाही, त्या अर्थाने आम्ही निद्रिस्त आहोत, असा भाग आहे. जर ते आमचा आत्मभाव जागृत नाही, ब्रह्मभाव जागृत नाही, ते अर्थ आम्ही निद्रिस्त आहोत, निद्रित असतो. म्हणून काय जागा के निजलाशी, सुने जागवणे दारापाशी, तुझ्या हितासाठी करे वसोशील, भेटीने घेशी वासुदेवाशी गा. अरे त्या भगवंताकडे जा, संत महात्म्याकडे जागा हो. म्हणून संत महात्मे जागृत. तुकाराम महाराज म्हणतात, सावध झालो हरीचे आलो जागरणा, पळून या गेली झोप, होते पाप आडते. माझं पाप संपून गेलं, माझे गुणदोष संपून गेले, माझं कर्म संपून गेलं, माझा देहभाव संपून गेला. ब्रह्मभाव. मन सावध झालो. आपण सावध नाही बरं का, सावध नाही. आपण सावध कसं म्हणतो? जर आपण एखाद्या वस्तीवर गेलो,
आणि समोर जर कुत्रा आलं, आम्ही हातात काठी घेतो का? मी सावध का? कुत्रा आम्हाला चावू नाही, हातात दगड घेतो किंवा काठी घेतो, आम्ही सावध ह्याला पण सावध म्हणतो. पण हा सावध माझा हा प्रपंचामध्ये सावधगिरी आहे. प्रपंचामध्ये आम्हाला जर अन्न नसल, धान्य नसल, आम्ही पैसा कमवूत, आम्ही शेती करूत, आपण प्रपंचामध्ये आपण सावध आहोतो. ठीक आहे, आपल्या प्रपंच पाहिजे. काय धनाची गरज आहे, संपत्तीची गरज आहे, अन्न वस्त्र निवारा त्याची तो आम्हाला गरज आहे. पण ती गरज कवर आहे फक्त आपलं आयुष्य आहे तोपर्यंत. जर आपलं आयुष्य संपलं मग काय करायचं? हां, मी सांगत असतो आपलं जीवन धनसंपत्तीवर आधारित नाही, आपलं धन पैशावर आधारित नाही. आपलं जीवन आपलं पाप आणि पुण्यावर आधारित आहे बरं का. कालच मी सांगितलं, कोणी सत्यभामे धाय बांगर यांनी सांगितलं काय, ज्यावेळेस आपलं जर एखादं संकट आलं, काय संकटानंतर आपला पैसा कमी पडत नाही. काय पैसा कमी पडत नाही, आपले नातेगोते जवळ येत नाहीत. आमचा पैसा संपला, नाते कोणी जवळ येणार, संपलं, आता कोण जवळ येईन, आता कोणी नाही. मग त्याच का नाही आपलं पुण्य जर बलवत्तर असलं तर ते आपलं का नाही रक्षण करील. पुण्य जर असलं तर रक्षण करील. तुमचा पैसा कामाचा नाही, तो काम नाही, तुला सोडून ना कोणी, एका चक्कर पाणी वाचून या. म्हणून एका ठिकाणी म्हणतात तुकाराम महाराज, पुण्य उभे राहता संताची आकारणे आमचं पुण्य 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 उभं राहिलं पाहिजे कुठेही. मग मला सांगा, आपण आपल्या जीवनामध्ये असताना धन संपत्ती आपली उभी पडते. जर आपलं आयुष्य संपलं आणि आपण जर परलोकी गेलो, तिथं आपला कोणी बरं काय बरं? आपला पैसा आहे, आपलं धन आहे, आपले नातेगोते आहेत, नाही तिथं कोण आहे? पुण्य उभे राहता तिथं पुण्य 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 काय पुण्य. काही काळ परत लोक जर गेलं, तुमच्यापाशी पुण्यच पाहिजे, ज्ञानच पाहिजे. जर त्या ठिकाणी जर पुण्य नसलं, ज्ञान जर नसलं, भगवान परमात्मा आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी नसला, संतांचा आशीर्वाद जर नसला, काय अधोगती. पण या परमात्मामध्ये संत महात्मे आमचे महाराज लोक ज्ञानशीर वाचणारे, गीता वाचणारे, गाथा वाचणारे, त्यांना काळजी नाही. जरी परलोकी गेले, यमधर्म जोडणी हात. तुकाराम नाम घेता का प्रेम का, त्याच्यापाशी पुण्य, त्याच्यापाशी ज्ञान आहे. मग यमसुद्धा थरथर कापतो. यमसुद्धा थरथर कापतो, परंतु आमच्यापाशी पुण्य नसल्यामुळं नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाहिजे, कुणी म्हणावं, संतांनी म्हणून. पण आपल्यापाशी पुण्य जर नसलं, नाही. हो, या ठिकाणी सुद्धा आपण तुम्हाला का नाही, आम्हाला सुख नाही बरं का. ज्या अर्थी तुमच्या आमपाशी आम्ही सुखी आहोत, आमचं काहीतरी पुण्य. जर तुमच्या आमच्यापासून जर पुण्य संपलं, ह्या देखील जीवनात आम्हाला का नाही धन अन्न वस्त्र निवारा का नाही भेटणार नाही बरं का. अन्न वस्त्र भेटणार नाही. आणि जे अर्थी आहे त्या अर्थी आमचं पुण्य असल्यामुळे काय तुमच्यापाशी अन्न वस्त्र निवारा सुख शांती समाधान प्राप्त आहे पुण्य असल्यामुळं. जर पुण्य नसलं, संपला विषय. भीक मागायची. मी सांगत नाही कोण? तुकाराम महाराज. पाप पुण्य सुख दुःखाची मंडळी एक वेळे धाव घेती, कौतुक डोळा पाहिले सकळं, नाचवितो काळ्या जीवाशी तो. तो जीवात माग नाही, तो काळ का नाही जीवाला का नाही नाचितो. कसं नाचितो? पाप आलं की दुःख, पुण्य आलं की सुख. कम सुखी त्याचं पुण्य कामाला. जर आपलं पुण्य कामाला येतं बरं का. मग आपल्या परलोकात जर तुम्हाला जायचं बरं का, प्रत्येकाला जायचंय. कुणी थांबणार नाही. हो, अनादी कालापासून मी पहिल्या सुरुवातीला सांगून गेलो मी काय, आनंदी काल. एक थोडं सांगतो मी, ज्ञानेश्वरचा 8व्या अध्यायाचा वाचला आहे, अनेक आमच्या भाग्यवंतांनी वाचला आहे, महाराज लोकांनी वाचला आहे, बामदेव सर, रणदेव सर,
आमच्या माता भगिनी वाचला अध्याय ज्ञानेश्वरी काय 8वा अध्याय 8वा अध्याय 8वा अध्याय. मला काय सांगायचं, आपलं जीवन किती ती, आपलं जीवन म्हणजे का नाही हा जन्म नाही बरं का. आपलं जन्म म्हणजे का नाही, आपलं जीवन म्हणजे हे नाही का. अनादिकालपासून आमचा जीवात्मा भरकटला 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 आहे. आणि सुखदुःख हिथंच आपलं सुखदुःख नाही. जरी आपला जीवात्मा जरी भेटला तरी सुख तिथं का नाही सुखदुःख आहेच. म्हणून काय सांगितलं त्या 8व्या अध्यायात, हा ब्रह्मभुवन लोकाला पुनरावर्तुनर्जुन मम पित्त पुनर्जन्म अशा श्लोकावर विवेचन केलं कोणी, ज्ञानेश्वर महाराजांनी. थोडक्यामध्ये आपल्या भाषेत मी सांगतो, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग चार युग. 4 युगापैकी हे कलियुग 4,32,000च आहे. ग्रंथ वाचा 4,32,000चं का नाही हे कलियुग आहे. द्वापारयुग आहे 8,32,000. त्रेतायुग आहे 12,96,000. आणि सतयुग आहे 17,28,000. ह्यांची बेरीज झाली 43,20,000 का नाही बेरीज झाली. आणि 43,20,000ला का नाही हजारने भागायचं. आणि जे गुन्हाकार येईन त्याला म्हणतात कल्प. आणि त्या कल्पापासून तुम्ही आम्ही भरकटत बघा. आपण अनादिकाळापासून आपण भरकटत कधी मानवदेह, कधी पशु पक्षी, गुरं ढोरं, किडा मुंगी, झाड वनस्पती अशा 184 न चुके फेरा. 184 न चुके फेरा. गर्भवासी येताना थोरा, येवनी पळशी संधे पुरा, ओळसा थोर माया जाडी. असं का नाही आहे वर्णन. ही आपल्या बापने ही भरकट. मला सांगा, अशा आपल्या जीवनामध्ये पशु पक्षी गुरं ढोरं मानव देहात आपला आत्मभाव जागृत होता का नाही. आमचा आत्मभाव त्यावेळेस होता निद्रित, आता देखील निद्रित आहे. म्हणून माऊली म्हणतात, तसे हरपले आपण पावे, ते संत ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे. जर तुम्हाला आत्मभाव, जर भरकटपणा ज्यावेळेस आपल्या साऱ्या उन्हाळ्यामध्ये पालापाचड उडतो आणि तो भरकटतो, तू कुठं पडल सांगता येत नाही. कुठं पडल सांगता येत नाही. त्याप्रमाणे आपल्या भरकटपणाच्या अवस्थेत तो मामला जन्म कुठं भेटन सांगता येत नाही बरं का. एक गोवी बरं का गुरुजी बाप्पू, एक गोवी खास. नरकातून परत येतील, नीच येऊन जन्म घेतील, क्रमी कीटक वनस्पती व्हावे लागीत काहींना. बघा का, नरकातून परत येतील, नीच येऊन जन्म घेतील, क्रमी कीटक वनस्पती व्हावे लागीत काहींना. बघा आता त्यात आपण मी आलो बरं का, काय क्रमी कीटक वनस्पती व्हावे लागीत काहींना. पण कधी नरकातून परत येतील. पण या जगात 4 मार्ग भागवत संत भागवत नाथ महाराज, स्वर्ग नरक कर्म ब्रह्म चोप प्राप्त मनुष्य धर्म, या लगे त्योजिने पाप कर्म मोक्ष धर्म धरावा. काय एक स्वर्ग मार्ग आहे, एक नरक मार्ग आहे, एक मानव मार्ग आहे, आणि 3रा मार्ग आहे ईश्वरी मार्ग, देवयान मार्ग. मग जर तुम्हा आम्हाला आत्मदास जागृत झाला, ब्रह्मभाव जागृत झाला, संत महात्मा आशीर्वाद लाभला, आपला ब्रह्म जागृत झाला, आपण भरकटणार. आमचं संपलं. आता आम्ही भरकटत नाही, आम्ही आता भरकटत नाही. पण जोपर्यंत आम्हाला तुमचा आमचा आत्मभाव जागृत होत नाही, ब्रह्म जागृत होत नाही, तोपर्यंत आपली अवस्था भरकटत अशी आपली अवस्था आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या देहातच याची देह घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कुठे. ह्या मानव देहात मात्र या मानव देहात हा ब्रह्मभाव जागृत करता येतो. पण कधी संतकडे जर गेलो तर, भगवंताकडे जर गेलो तर, कृपा तुमची फळ आली, बुद्धी झाली निश्चळ, नामाची उच्चारले तेथीचे बसले मन माझे. आमचं मन तिथं बसलं पाहिजे. आपल्या सप्त्यामध्ये पहिलं होतं कीर्तन कोणाचं,
मंचरचे शंकर महाराज शेवाळी, त्यांचा एक मुद्दा मी का नाही कॅचिंग केला आहे. काय भगवंतपाशी जर जायचं असलं, कनेक्शन कोणचं द्यायचं? कनेक्शन कोणचं आहे? काय कनेक्शन? आपलं चित्त. चित्त जर तुम्ही जोडलं तर भगवंताशी का नाही संवाद साधत येतो. म्हणून चित्ताने का नाही तो चित्ताने काय कनेक्शन देता येतं. चित्ताने कनेक्शन देता येतं. पण आमचं चित्तात काय आहे? नाही. आमचं कनेक्शन तुटलं आहे. बघा, जर एखादी यातून वायर आहे, मेन लाईन, त्यातून वायरिंग, जर तिथली लाईट जर तार तुटली, हे तर तुम्ही किती बल्ब लावायचे, किती बल्ब लावा, किती कांडे लावा, काय ना किती मशनी आणा, लाईट लागणार नाही. का? तिथं तार तुटली. त्याप्रमाणे आपली तार तुटली बरं का. त्याप्रमाणे आपली तार तुटली. आपली तार तुटल्यामुळं आपला ब्रह्मभाव झोपी गेला आहे. आपला ब्रह्मभाव संपून गेला आहे. आपला आत्मभाव संपून गेला आहे. का? आमचं कनेक्शन तुटलंय. आणि कनेक्शन जोडण्याकरता काय गावे आणावे ऐकी ते सदा. तर संतकडे जा तसे हरपले आपण पे पावे, ते संत ते पाहता येवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा. म्हणून आपलं कनेक्शन जर जोडायचं असलं तर इकडे या. मग आपलं कनेक्शन तुटले. कधी तुटलंय? आनंदी कालापासून आपलं तुटले. मग आपण मी कुठे? मी मनुष्य आहे. जीवभाव देहभाव. आपलं कनेक्शन तुटले. म्हणून आपल्या जीवनात या ठिकाणी हे कनेक्शन जोडण्याचं काम संत महात्मे करतात. हे कनेक्शन जोडायचं काम संत महात्मे करतात. बरं, या ठिकाणी हे आज एक कनेक्शन जर जोडायचं झालं, दुकानात जाऊन भेटतं का? जा दुकानात. दुकानदार फुकट देईन का? नाही. बल्ब फुकट देईन का? नाही. वायर फुकट आहे का? नाही. पैसा पाहिजे. पैशाशिवाय भेटत नाही. पण या ठिकाणी संत महात्मे दुकान टाकले बरं का. दुकान टाकले तिथं पैसा आहे का? घातला दुकानं देती आलेशी जाणं. आम्ही ज्यावेळेस दिहोला बापूंनी सप्ताह केला होता. कुठं? दिहोला. आणि तिथं बापूंनी काय अभंग घेतला होता. कोणचा? घातला दुकानं देती आलेशी जाणं. आणि पाठांतर लक्षात आहे काय? भंडार डोंगरावर आणि माझ्या अभंग पाठांतर येते का? घातला दुकानं देती आलेशी जाणं, संत उदार भरले अनंत भांडार. किती भांडार आहे? अनंत भांडार बरं का. किती पैसे घेतले कुणी? तुकाराम महाराजांनी, नाथांनी किती घेते पैसे? नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, संत सजनी मांडिले दुकानी, जे ज्या पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकटासाठी कुणी त्याकडे न पाहे रे. किंवा नाथ महाराज म्हणतात आपल्या हरिपाठात, एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोला विनन सर्व वस्तू. तिथं पैसा नाही, पैसा नाही. पण जाते कोण? कुणी जात नाही. म्हणून महाराज या रे लहान थोर, याती भक्ती नारी नर, करा विचारन नलगे चिंता कोणाशी, चिंता करू नका, या. अशा प्रकारे या ठिकाणी आता ताते म्हणले भरपूर आहे का? संत पशे का नाही तुका म्हणे पोते जे भरले नोही रीती. अशा प्रकारे हे पोत काय संपन्न नसतं बरं का. काय तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तो मला इथून संदेश देतात. संदेश हा संदेश तुम्ही आम्ही कमी नाही घेतला. कुणी घेता नाही. बापूंनी कमी घेतला संदेश. त्यांची कॅपॅसिटी त्यांनी संदेश घेतला आणि जगाला दिला. तुम्ही आम्ही संदेश घेत नाहीत, आम्ही देत नाहीत. म्हणून संदेश जर संदेश घ्यायचा असेल तर तुम्ही काय करा? कनेक्शन जोडा. जोपर्यंत तुम्ही आम्ही कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत संदेश येऊ शकत नाही. मोबाईल कमन येतो मोबाईल. हो, दिल्ली, अमेरिका, रशिया तिकडून फोन येतोय. काय? कनेक्शन जर नसलं गावातला फोन तो मामला येऊ शकणार नाही बरं का.
का जर कनेक्शन नसलं तर गावातला फोन तो आम्हाला येऊ शकणार नाही. पण अमेरिकेहून फोन येते, काय कनेक्शन आहे, कनेक्शन आहे, कनेक्शन कनेक्शन कुठून कनेक्शन कनेक्शन. आणि ते कनेक्शन जोपर्यंत तो आम्हाला सापडत नाही तर तोपर्यंत आपण भरकटत 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 भरकटत. म्हणून ज्ञानसमातांना सांगायची पाहिली, वाज तसे बोंब कुणी नायकती कानी, हरी हरी न म्हणता थोर झाली हानी. बघा एकच विषय घ्या, थोर झाली हानी. काय झाली हानी? विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो तोही, पण तोही तसा झाला. म्हणून आपली भरकट अवस्थाच होऊन द्या करा, आपली अवस्था भरकटत जाऊन द्यायची नाही. म्हणून या ठिकाणी जास्त वेळ मी काय घेत नाही, काय नको. म्हणून या ठिकाणी तो आम्हाला जर आपले ब्रह्मवस्तू काय सद्गुण, काय सद्गुण पुण्य, काय आपलं सद्गुण, आपलं पुण्य, आपलं ज्ञान, आपलं विवेक, आपलं वैराग्य, शम दम मुंगशू हे का नाही संपादन करा, हे संपादन करा. ते आपलं हरपले काय, आपलं ज्ञान हरपलंय, आपलं वैराग्य हरपलंय, आपलं पुण्य हरपलंय, आपलं भक्ती हरपली. आणि जे हरपली त्याला तुम्ही जवळ घ्या ना. आणि जी काय वस्तू का नाही हरपली नाही, जे काय वस्तू का नाही तुम्हाला दुःख देते त्याचा आपण स्वीकार केला आहे, काय त्याचा आपण स्वीकार केला. म्हणून या ठिकाणी जास्ती वेळ घेत नाही. मग तसे हरपले आपण पावे, ते संत ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा. अशा प्रकारे या ठिकाणी हा ज्ञानसभा संदेश, संत संदेश या ठिकाणी सांगण्याकरता बापूने मला या ठिकाणी बसवले गेले आहे. म्हणून या ठिकाणी हा संदेश आपण प्राप्त करून घ्यावा. या ठिकाणी मी एक चुकलं बरं का, काय बापू थोडं बोलायला पाहिजे, पण का नाही ओघात का नाही विसरून गेलो मी. काय स्तुती, काय जे कार्य काय कार्य केलं हे कार्य मी का नाही राहिले एकीकडून, आणि मी का नाही समोर भाव आला आणि तिकडून मी का नाही. म्हणून या ठिकाणी बापूने हा जो कार्यक्रम राबवला गेला आहे, का आपलं कल्याण आहे. म्हणून या ठिकाणी हा संदेश बापूला आला, बापूने मला बसवलं, बापूने तुम्हाला बोलावलं आणि तुमच्या गळी येऊन उतरलं पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी हे झाली सेवा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, हनुमान देवता, विठ्ठल रुक्माई आणि संत महात्म्यांनी ही सेवा समर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पुनर्विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोड असं प्रवचन झालं अण्णांचं. अण्णा तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी माऊलीची ओवी घेतली त्यांनी, तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. गोड अशी ओवी घेतली, मार्मिक असं प्रवचन त्यांनी या ठिकाणी सांगितलं. माणसं आपल्या जवळच असतात. रघुअण्णा शेवाळे, आमचे बंधू दादासाहेब रणवे तात्या, धनाजी बामदळे सर, श्रीरंगाण्णा जाधव, बाबासाहेब शिंदे महाराज, हनुमान महाराज येवले, हे सगळे प्रवचन करणारी कीर्तन करणारी मंडळी, आमचे तुकाराम महाराज आणि तुम्हीसुद्धा सर्वजण. अण्णा तिथंच बसा. एकाहुनी बळी अशी मंडळी आहेत. पण मी गॅरंटेड सांगाल अण्णा, तुम्ही माझ्या सहवासामध्ये माझ्यावर निष्ठा आहे म्हणून तुम्ही माझं नाव घेतात, तुमचं पुण्य फळाला आले आणि म्हणून तुम्ही उत्कृष्ट असं बोलताय. चांगल्या कीर्तनकाराला सुद्धा तुम्ही जे बोलता ते बोलता येत नाही. त्या बोधावर ते सुद्धा बाराणी महाराज आज बोधावर त्या नाहीत. तुम्हाला खरं ते सांगतो. संसारातल्या चकाट्या हाणून आकडे मोठाले घेणं म्हणजे ते मोठे आहेत असं नाही. आत्मलाभ, आत्मबोध फार महत्त्वाचा. प्रभू श्रीरामांनी मारुतीरायाला विचारलं होतं, ज्यावेळेस सुरुवातीला ओळख झाली त्यावेळेस म्हणले, मारुतीराया तुमची काय ओळख आहे? म्हणले,
काय ओळख आहे म्हणले तुमची आणि माझी आता जी भेट झाली, काय परिचय आहे म्हणले तुमचा? तुकाराम महाराज परिचय सांगितला मारुतीरायाने. म्हणले प्रभो, मी तुमचा दास आहे आणि तुम्ही माझे भगवान आहेत, देव आहेत, राजे आहेत. मी तुमचा दास आहे. देह संबंधाने काय नातं आहे? हो, देह बुद्धी दासोहम. हो, तर या अनुषंगाने अण्णाने तिथं ते बसवलं. म्हणले प्रभो, तुमचं आणि माझं नातं असं आहे, देहभावाच्या नात्याने. मी तुमचा दास आहे, मी तुमचा भक्त आहे, मी तुमचा सेवक आहे. म्हणले जीवभावाने काय नातं आहे ते सांगतो म्हणले प्रभू तुम्हाला. म्हणले तुमचा मी अंश आहे, मी तुमचा अंश आहे आणि म्हणून मी एक जीव आहे म्हणले. मी जीव आहे आणि तुम्ही देव आहेत म्हणले. मी तुमचा अंश असल्यामुळे मी जीव आहे म्हणले. मी देह नाही. देह संबंधाने देहभाव वेगळा. तुमचा मी अंश आहे. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन. मी तुमचा अंश आहे, हा जीवभाव झाला. बरं म्हणले आत्मसंबंधाने काय नातं आहे आपलं? आणि त्यावेळेस सांगितलं म्हणले आपण दोघं एकच आहेत. तुम्ही देव आणि मी सुद्धा देवच आहे. आणि या बोधावर ज्यावेळेस माणूस येतो याला ब्रह्मभाव म्हणतात. देवा प्रभो, मी बी देवच आणि तुम्ही देवच आहेत. आणि हा बोध झाला की समजायचं त्याला खरा लाभ झाला. त्याला देव मिळाला, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. आणि मग चिंतामुक्ती, भयमुक्ती, शोकमुक्ती, दुःखमुक्ती. तुम्ही या बोधावर आलेली माणसं आहेत. मला आनंद वाटला की एक निष्ठेने तुम्ही या बोधावर श्रद्धेमुळं या बोधावर आलात. ज्ञानदृष्टी तुम्हाला आली आहे आणि ही दृष्टी येण्यासाठी कित्येकाच्या आयुष्य जातं, पण ही दृष्टी येत नाही. बामनळे सर, किती तुम्हाला परमार्थात माणसं दिसतील पण आत्मबोध नाही होत लवकर. असो अण्णा, तुम्हाला खूप खूप सर्व भावी भक्तांच्या वतीने आणि श्री क्षेत्र विठ्ठलगडाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. आता माझी एक इच्छा झाली, अनायसे तुम्ही 4-5 जण इथं बसलात प्रवचनकार, तर मी तुम्हाला एक एक हार घालून हा फोटो काढून घेणार आहे. माझी इच्छा झाली. माझे तर नेहमीच तुम्ही समजा हार घातलेले फोटो पाहिले असतील किंवा तुम्ही घालतात, पण या पवित्र ठिकाणी ही एक तुमच्याकडे स्मृती राहील कधी बी, किंवा बापूने प्रवचनाच्या वेळेस आम्हाला हार घातले आणि तुम्ही ते स्वीकारावेत अशी माझी एक विनंती आहे.